चला मित्रांनो, भरपूर दिवसांनी कोलीवाड्यात आलोय. हा उठवला इथला. तर कोलीवाड्यात चेंजेस झालेला आहे. इथली सर्व पार्किंग केले इथं आणि कोलीवाडा आतमध्ये घेतलाय सर्व. तर येतात तर लक्षात ठेवा. चला आतमध्ये बघू आता कोलीवाडा आपण. चल आज पोलीस आहेत सगळे मित्रांनो. आज पालिकेवाले आहेत. उठवलं आहे सर्व मार्केट आणि पाहिजे. तर आतमध्ये सर्व भरलाय मार्केट. बघू आज आतमध्ये भरलेलं मार्केट. गर्दी खूप असेल त्याच्यामध्ये. इथून अख्खा मार्केट आज रिकाम आहे. पोलीस आहेत आणि त्याच्यामध्ये मित्रांनो आज कोलीवाडा आला आतमध्ये. तर बघा आज सर्व आतमध्ये बसतात. आतमध्ये आज गर्दी जास्त आहे. 100 रुपये 100 रुपये वावे. तर चला बघू आतमध्ये आज किती गर्दी. तर मित्रांनो हे बघा चिमोऱ्या मावशीकडे. कसं चिमोऱ्याचा वाट आहे. हा बरं. इथं मच्छी बघा भरपूर मच्छी आणि गर्दी पण तेवढीच आहे त्याच्यामध्ये. कशी आहे सुरमई कशी आहे. 500ला 3 आहेत त्या. पापलेट 200ला आहेत का. वा 100 रुपये सुरमई. हा 200ला का. 200 रुपये पापलेट आहेत. आज गर्दी आहे आतमध्ये आला. राहुल भोई किती बोलतो. 400 घ्या ना. 350 घ्या. गर्दी बघ किती. आपले आणि हलवा पण कसला मोठा आहे. तू पकडशील का. हे बघ कोलबी बघ. तर मित्रांनो आपण आलो होतो पनवेलच्या कोलीवाड्यामध्ये. पण आज जामच गर्दी आहे. कारण इथला बघा इथला जो भराचा तो सर्व आतमध्ये गेलाय. त्यामुळे जाम गर्दी झाली आणि काही व्हिडिओ नीट करायला नाही भेटला आणि आपल्याला प्राईस जास्त विचारायला नाही भेटला. तर चला घरी जाऊन रेसिपी बघू काहीतरी. तर मित्रांनो आता आपण कोलीवाड्यातून आणला यो हलव्याचा डोका आणि हलवा. म्हणजे हलव्याचा डोका हा रसा करायला घेतलाय आणि इकडं बोटे ही फ्राय करायची. तर मित्रांनो आपण डोक्यामध्ये टाकलंय बटाटा, वांगा आणि टॅमॅटो आणि याचा आपल्याला बनवायचा आहे रस्सा. मस्तपैकी रस्सा तुम्हाला बघायला भेटणार आहे हलव्याच्या डोक्याचा आणि फ्राय पण बघायला भेटणार आहे. आता पुढची प्रोसिजर आहे ती बघू आपण काय ते. आता टाकायचं आपल्याला हळद थोडीशी आणि मसाला तिखट जसं तुम्हाला लागते तसं. मसाला आपण नॉर्मल तिखट जसं तुम्हाला करायचं असेल तसं. आम्ही तर 3 चम्मच टाकतो. म्हणजे आम्हाला फिका लागतो. जास्त तिखट नाही लागत. म्हणजे आम्हाला लागतो घरच्यांना बाकीच्यांना फिका लागतो. त्यामुळे मग थोडासाच आपण मसाला 3 चमचे वापरतो. आणि हा आपला घरगुती मसाला आहे. चेतलेला लसूण याच्यात टाकलाय आपण. आणि हा असा डायरेक्ट तुम्ही बोलत असा डायरेक्ट मसाला असं का टाकलाय. तर आम्ही असंच बनवतो. काही जण मसाला वगैरे शिजवून बनवतात पण आम्ही असे बनवतो. म्हणजे फोडणी नाही देत. डायरेक्टली सर्व टाकून मग डायरेक्ट
पाणी टाकून शिजवायला लावायचं, मग चांगला होतो आणखी. म्हणजे आम्हाला तरी असं आवडतं फोडणीपेक्षा. तर असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे एकजीव करून पूर्णपणे असं घ्यायचं. म्हणजे जे आपण काय टाकू त्याच्यामध्ये, आणि मग याच्यात थोडंसं पाणी टाकून मग शिजवायला लावायचं. तर मित्रांनो असं पाणी आता टाकलंय आणि आता शिजवत ठेवलं. याच्यावरती झाकण देऊ आणि आता एक उकल घेऊ त्याला, आणि मग तुम्हाला पुढचं दाखवतो. आता ही तर आपल्याला डायरेक्ट रेडी झालेली आहे. याच्यात आपल्याला चिंच पण टाकायची आहे. आता तुमच्याकडे चिंच असेल तर चिंच वापरा, कोकम असेल तर कोकम वापरा. तर मच्छीचा जो रॉ स्मेल असतो तो निघून जातो. त्याच्यामुळे आपल्याला फ्राय पण मच्छी करायची आहे, तर ती पण बघू कशी करायची. आता हा रस्सा तर झाला, रस्सा शिजवत ठेवला आहे, त्याच्यावर झाकण देऊन आता तो शिजवायला ठेवून दिलेला आहे. आता आपण फ्रायचं बघू काय रेसिपी येते. मित्रांनो आता हा आपला हलवा आहे, हलवा फ्राय करायला घेतला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला लिंब आहे, तो लिंब असा मस्तपैकी पूर्ण याला पिलून आपण घेऊ. एक लिंब असेल, एक लिंब पिला तुमच्याकडे. आता आमच्याकडे एक लिंबू आहे, तो पिलून मस्तपैकी त्याला थोडासा आंबटपणा आला का मच्छी खायला पण चांगली लागते, आणि तिचा जो रॉ स्मेल असतो तो निघून जातो पूर्णपणे. आणि तो रॉ स्मेल जाण्यासाठी आपण लसूण पण वापरतो फ्राय करताना. पण असा हे केला का जो मच्छीमध्ये आंबटपणा येतो तो भारी येतो. आता आपण लिंब पिल्ल्या, त्याच्यात थोडंसं मीठ टाकू आणि ती थोडेसे 5 मिनटं तसंच आपण ठेवून देऊ. त्याच्यानंतर मग त्याला मसाले वगैरे सर्व लावून 10 मिनटं त्याला मॅरिनेट करून ठेवून देऊ, आणि मग नंतर फ्राय करायला घेऊ. तर आता लिंब आणि आपण मीठ लावून असं थोडं 5 मिनटं त्याला तो लिंबाचा रस आहे तो मच्छीमध्ये जाऊन देऊ, आणि मीठ पण त्याला थोडंसं लागेल असं 5 मिनटं ठेवून देऊ. तर मित्रांनो आपल्याला फ्रायमध्ये वाटण टाकायचं आहे, तो इथं करत घेतला आहे. त्यामध्ये खोबरा, कोथिंबीर, लसूण, मिरची टाकली ना, टाकून. तर मित्रांनो आपल्याला याच्यात आता चिंच टाकले आणि आता उकल मस्त आलेला आहे, आणि खूप छान असा सुगंध पण येत आहे मच्छीचा. तर या सर्व जेवायला जेवण झाला, रेडी होते म्हणजे आता. तर चला आपण आता फ्रायची तयारी चालू आहे ती बघूया. तर मित्रांनो ही फ्रायची आपली मच्छी, त्याच्यामध्ये अगदी हळद घ्यायची टाकून. नंतर चवीनुसार तुमच्या मसाला, म्हणजे तिखट पाहिजे असेल तिखट, आणि नॉर्मल पाहिजे असेल तर मग नॉर्मल. असं आपण 2 चमचे आपला घरगुती मसाला घेतला आहे, आणि हळद 1 चमचा घेतला आहे, आणि थोडंसं तेल, म्हणजे तेल टाकला तर त्याच्यात कसं चिटकून राहतं मच्छीला चांगल्यापैकी मसाले. आणि आता हे एकदम एकजीव मच्छीला सर्व मसाला लावून घेऊ, आणि त्याच्यामध्ये आपण मगाशी केलेला वाटण टाकायचं, आणि वाटण आणि हे सर्व मिश्रण आपण त्या मच्छीला पूर्णपणे नीट लावून घ्यायचं, आणि मग त्यानंतर फ्राय करूया आपण. तर मित्रांनो असं पूर्ण आपण मस्त मच्छीला मसाला लावून घेतलेला आहे, म्हणजे हा मसाल्याचं मिश्रण लावून घेतलं आहे. आता आपण फ्राय करूया. आता पलटी मारतोय जरासा व्हिडिओला आपल्याला हे होते. हां पलटी मारायला एक साईड शिजले म्हणून आता पलटी मारून घेतोय, तुम्हाला दाखवतो पलटी झाल्यावरती. एक साईड आपण आता नॉर्मल शिजून घेतली आणि आता पलटी मारले. थोडं अजून शिजून देऊ, मस्तपैकी कडक होऊन देऊ.